पाणी म्हणा किंवा शिक्षण सुविधा, ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या गोष्टींचाच विकासासाठी एक्सपेक्टेशन आहेत. खूप त्रास होतो. तसं पाणी नसेल, आता आमच्या भागामध्ये बघायला गेलं तर पाण्याची खूप समस्या आहे अशी. म्हणजे आता मी इथं 17 वर्ष झाले राहते असे, पण पाण्याचे खूप प्रॉब्लेम्स असे येतात. नवीन माणसाला त्याला दिली पाहिजे. जुन्या माणसाने सारखं राज्य चालवायचं ते कसं काय चालायचं. नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकमत कुणाला या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये. मी अश्विनी जाधव केदारी. निवडणुकांचा रणसंग्राम आता सुरू झालेला आहे आणि लोकांच्या अपेक्षा मुळात काय आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न लोकमत कुणाला या आमच्या विशेष कार्यक्रमात आम्ही करत असतो. आज मी आलेली आहे पुण्यातल्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये. लोहगाव, विमाननगर, वाघोली हा जो पट्टा आहे हा प्रभाग क्रमांक 3 मध्ये आहे आणि या प्रभागाचं वैशिष्ट्य आहे की काही समाविष्ट गावं जी नव्याने समाविष्ट झालेली आहे महापालिकेमध्ये त्या गावांचा हा प्रभाग आहे. त्यामुळे खरं तर समाविष्ट गावांच्या खूप साऱ्या समस्या आहेत आणि त्या समस्या खरं तर सुटू शकलेल्या आहेत का, किंवा इथल्या नागरिकांच्या काय अपेक्षा आहेत, त्यांच्या मनातला नगरसेवक कसा असावा, या सगळ्या विषयी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत. काही बाबा माझ्यासोबत आहेत. बाबा, नाव काय तुमचं? यशवंत बापू लिंबाळकर. बरं, किती वर्ष झाली इथे राहताय? 20-25 वर्ष झाली. 20-25 वर्ष झाली. बरं, काय काय 20-25 वर्षापूर्वी हा भाग कसा होता आणि आता कसा झालाय, किती फरक जाणवतो तुम्हाला? आता हे नवीन उमेदवारांनी सुधारणा केली, आम्ही त्यांच्या खुश आहे त्यांच्यावर. खुश आहे. हा, बरं बरं बरं. काय काय कामं झालेली आहेत तुमच्या भागामध्ये? आता आमच्या फक्त लाईटीचं काय ड्रेनेज झालेली, हा, बाकी काय नाही. बरं, पण आता काही अडचणी येतात का तुम्हाला? आता तुम्ही इकडे तिकडे दिवसभर फिरत असतात, जिथे राहतात तिथे काही अडचणी आहेत का, आणि त्या अडचणी कशा सोडवल्या जातात? आता हे नवीन उमेदवारांनी सांगितलं करतील ते, त्याला नवीन माणसाला चान्स दिली पाहिजे. कोण आहे तुमच्याकडनं, कोण आहे इच्छुक उमेदवार? तुम्हाला काय अजून काही प्रचार तसा सुरू झालेला नाहीये, पण तरी उज्ज्वला ताई आमच्या का आहे ना तिथं. बरं, कोणत्या पक्षाच्या? हे आता कोणते राष्ट्रवादी. बर, राष्ट्रवादी. बरं, त्यांच्याकडनं काही कामं झालेली आहेत? काही कामं करतात? तुमची भेट आता सुरुवात बनलं ती करतील ना. आता झालं का पाहिजे, करायला पाहिजे त्यांनी. नवीन माणसाला चान्स दिली पाहिजे. चान्स दिला पाहिजे. जुन्या माणसाने सारखं राज्य चालवायचं ते कसं काय चालायचं. नवीन नवीन लोकांना चान्स दिलं पाहिजे. हा, का असं वाटतं बाबा तुम्हाला? नवीन कसं माणसाला काय लागतं? रस्ता, लाईट, पाणी या तिन्ही गोष्टी वेळेला असल्या की माणूस घरी सुरक्षित गेला पाहिजे, घरी कामाला सुरक्षित, एवढंच पाहिजे ना. तीन गोष्टी नियमात आहे ना. रस्ता, लाईट, पाणी या तिन्ही पाहिजेच माणसाला. जरा ऊन येतंय तुमच्या हो, डोळ्यात. तिन्ही गोष्टी पाहिजेच माणसाला शेवटी ना. इकडे बघा बाबा. हा, हो, तिन्ही गोष्टी असल्या की माणूस काय म्हणतो बा, दुसरं काय मागतं का? त्यांच्या काय काय पैसे मागतात का? काय मागतात? रस्ता, लाईट, पाणी, नळ. रस्ता चांगला असला की माणूस पाटकुनी करून जाऊ शकतो. बरोबर. कोणी रातचा येतो, कधी खांब नाही तर कधी लाईट नाही तर कधी, असं म्हणल्यानंतर होतच ना माणसाचं. बरं बरं बरं. मग तुम्हाला कोणाकडनं अपेक्षा आहे आता? नवीन माणसं जी येतील नवीन जी पिढी येईल ना, करतील असं वाटतं की कसं बदल होत चालणार ना. कॉर्पोरेटर हे फक्त एक पद नाहीये आणि ऑब्व्हियसली सगळ्या ज्या लोकांच्या एक्सपेक्टेशन्स असतात, ज्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक असतील, त्यांना जे एक्सपेक्टेड आहे शहराचा विकास. आणि आम्हाला एक एक्सपेक्टेशन असं आहे कॉर्पोरेटर कडून की तो फक्त पदावर नसावा, तो माणूस प्रहरी असावा. आणि प्रहरी असल्यामुळे त्यांनी जे काही गोष्टी इथल्या शिक्षण म्हणा, इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा, त्या गोष्टींचा मध्ये त्याने प्रत्येक गोष्टीमध्ये सहभाग घेऊन प्रत्येक गोष्ट पूर्णत्वास न्यावी, असं आमचं एक्सपेक्टेशन आहे. तर या प्रभागातल्या काही लोकांचं हे पहिल्यांदा मतदान होणार आहे महापालिकेसाठी, कारण 2017ला महापालिका निवडणूक झाली होती आणि त्यानंतर आता थेट आत्ता ही निवडणूक होते. पण मधल्या काळामध्ये इथला जो काही भाग आहे तो महापालिकेमध्ये समाविष्ट झालाय, त्यामुळे त्यांच्या दृष्टीने ते पहिल्यांदा महापालिकेसाठी मतदान करणार आहे. महापालिकेत जाण्यापूर्वी गावाची परिस्थिती काय होती आणि आता कशी आहे? 2013 मध्ये माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा म्हणजे अक्षरशः एवढे मोठे खड्डे होते इथं या रोडला, तर आमच्या मुलांना आम्ही अक्षरशः खाली सोडत नव्हतो. पण त्यानंतर बरीचशी प्रगती झाली. पण गेल्या पंचवार्षिकला कोण अजून म्हणजे महानगरपालिका महापौर कोण आहेत, नगरसेवक आम्हाला अजून सुद्धा माहित नाहीत. तर ह्या वेळेस ज्या उज्ज्वलाताई खांदे ज्या उभ्या राहिल्या आहेत तर त्यांना प्रचंड बहुमताने आम्ही विजय करू, की आमच्या शेजारी असले आम्ही खूप अभिमान वाटेल. आणि ते सत्तेत नसताना सुद्धा खूप त्यांनी बऱ्याचशा म्हणजे नागरिकांना मदत केलेली आहे. म्हणजे बरेचसे असे आरोग्याचे प्रॉब्लेम असतील, कोणाला हॉस्पिटलाइज केलंय, बिल भरायला पैसे नसतील, तर मिलिंद बापू खांदवे किंवा उज्ज्वलाताई खांदवे यांनी बरेचसे लोकांना मदत केलेली आहे सत्तेत नसताना. तर सत्तेत असल्यावर ते खूप काही
करतील म्हणजे आम्हाला विश्वास आहे तेवढा. येस मॅम. आता जी नगरपालिकेची जी निवडणूक आली आहे, आमची अशी इच्छा आहे की एक महिला जी जर नगरसेवक झाली तर महिलांनी म्हणजे महिलांचे प्रॉब्लेम्स महिला समजून घेऊ शकतात. समाजात काही खूप अडचणी येतात महिलांना, त्यावर सगळ्या प्रतिक्रिया काय असो महिलांबद्दल विचार केला पाहिजे. तसेच उज्ज्वलाताईंबद्दल सांगायचं म्हटलं तर त्यांनी आत्ता इलेक्शनचा जो काही पिरियड चालू आहे त्यामध्ये आरोग्य शिबिर राबवले होते. तसेच गरजूंना मदत केली. ई श्रम कार्ड असू, गरजूंच्या काही जर ज्यांची प्रश्न असतील त्याबद्दल त्यांनी खूप सोय केली आहे. नाही, आधी पाण्याचा खूप प्रॉब्लेम होता, रस्ते व्यवस्थित नव्हते, परत लाईट नव्हत्या. ते नगरपालिकेत गेल्यापासून नाही का लाईटचा प्रॉब्लेम संपला आमचा. पाणी रात्री 8-15 दिवसातून येत होतं, आता 1-2-3 दिवसातून तर येते पाणी. तो प्रॉब्लेम सुटला आमचा. परत लाईटचा प्रॉब्लेम, रोड झाले. तुम्ही आता महापालिकेसाठी पहिल्यांदा मतदान करणार आहे. हो, मग उज्ज्वलाताई आल्या तर आम्हाला म्हणजे भरपूर प्रॉब्लेम अजून सुटू शकतात आमचे. मैं इधर 15-20 साल से हूँ और आई हैव माय रिटायरमेंट सेटलमेंट हियर आफ्टर गेटिंग सर्विस ओवर. I had a lot of experience in this area. Probably lot of problems also there, social problems. जैसे की रोड है, लाइट है, आदमियों के बीच में कॉन्फ्लिक्ट है, रास्ता नहीं है, कोई ने ब्लॉक कर दिया है. ये बहुत सारी समस्याएं जब मैं सेटलमेंट ले रहा था हो रही थी मुझे. लेकिन जहाँ तक मैं समझता हूँ ये मिलिंद भाऊ खांदवे एंड उज्ज्वला मैम, they are really social worker and dedicated to the society. People generally approach to them when they are not getting any solution from the offices department. He is the final authority to solve the problem. He just know it, this is the problem I am facing and this is the solution for this. Not only this, beside this personal conflict between family to family, Ujjwala ma'am is so capable lady. She solved their personal problem also. Conflict between two ladies. They convince them, no, this is not a way. This sort of membership of the family, we had a moral support from this end. And we are quite comfortable. After 15 years, I am realizing what I was and what I am today on my settlement. So this is because of Milan Khandwe and Ujjwala ma'am. I had approached many times for them, our problem and plus society problem. तो क्या आपको लगता है इन लोगों को चांस देना चाहिए? No, ma'am, they are deserving candidate because they are directly connected to the family to family. It is not area, family to family. Once they know it, this is the problem they are facing it, they automatically take over. And Ujjwala ma'am is such a capable lady in among, because many things ladies did not discuss to other, but they convince them because ladies to ladies, so they are capable candidate and we must wish to them they must become a नगर सेवक है टू सॉल्व द प्रॉब्लेम्स ऑफ आवर. खूप त्रास होतो तसं पाणी नसेल. आता आमच्या भागामध्ये बघायला गेलं तर पाण्याची खूप समस्या आहे अशी. म्हणजे आता मी इथं 17 वर्ष झाले राहते असे, पण पाण्याचे खूप प्रॉब्लेम्स असे येतात असं. मग आता आम्हाला असं वाटतं की आता जो उमेदवार निवडून येईल तो असा आला पाहिजे की ज्याच्यापाशी आम्ही आमच्या समस्या घेऊन जाता आलं पाहिजे आम्हाला तिथे. पण दरवेळी हे नगरसेवक जे इच्छुक असतात ते येतात, आश्वासनं देतात, आम्ही करू, पण खरंच तसं काही होताना दिसतं का? आता सध्यापर्यंत तसं नाही दिसलं, 17 वर्षात नाही दिसलं, पण आता सध्या तरी आहेत जे सौ उज्ज्वला मिलिंद खानवे आहेत त्या अजूनपर्यंत त्यांना पद नव्हतं तरी पण त्यांनी आमची पाण्याची समस्या सॉल्व्ह केलेल्या आहेत. त्यांच्याकडे युजली आपण कोणतेही इश्यूज घेऊन गेलो तर ते लगेच आपले सॉल्व्ह व्हायला पाहिजेत. आणि तसं तर काही नगरपालिकेने काही आमचे इश्यूज सॉल्व्ह केले नाहीयेत. सो एखादा असं व्यक्तिमत्व निवडून यायला पाहिजे की म्हणजे त्याला पॉवर मिळाली तो आपले इश्यूज वगैरे रिझॉल्व्ह करू शकेल. सो तेच वाटतं की एक चान्स सगळ्यांनी देऊन बघायला पाहिजे उज्ज्वलाताईंना, तर त्या पॉवर मध्ये आल्या तर नक्कीच. आणि तुम्ही स्वतः आता महिला आहात आणि महिला जर लोकप्रतिनिधी आपल्या भागामध्ये असेल म्हणजे नगरसेवक महिलाच असेल तर आणखी जास्त आपल्याला बरं पडेल ना. असं काहीतरी विचार करता का? नक्कीच तसंच वाटतं. एक महिला उमेदवार निवडून आला तर नक्कीच आम्हाला म्हणजे बरीच मदत. पहिले म्हणजे रस्त्यांचं काम केलं पाहिजे. जसं त्यांनी सांगितलं आमची मुलं बाळ खेळतात तर गाड्यांमुळे काही ऍक्सिडेंट वगैरे होऊ नये, नाही तर छोटे छोटे रस्ते आहेत इथे. काही ठिकाणी रस्ते, काही ठिकाणी पाणी, काही ठिकाणी झाडं वगैरे, काही बसायची वगैरे सोय काही काही ठिकाणी नाही आहे.
आणि पाण्याची समस्या भरपूर आहे. काही ठिकाणी रस्ते पण नाही आहे, लाईट पण नाही आहे. पण ती समस्या पूर्ण करणारा आपल्याला उमेदवार पाहिजे आणि चांगला पाहिजे. तर निवडून येणाऱ्या नगरसेवकानं आपल्या प्रभागातल्या मूलभूत समस्या सोडवल्या पाहिजे. निम्म्या रात्री सुद्धा जर नगरसेवकाला काम सांगितलं तर ते त्याने केलं पाहिजे, अशा अपेक्षा या प्रभागातले जे नागरिक आहेत, मतदार आहेत, ते व्यक्त करताना दिसत आहेत. हा प्रभाग, जसा मी मगाशी पण उल्लेख केला, की हा थोडा खास आहे, कारण महापालिकेमध्ये हे गाव समाविष्ट झाल्यानंतर येणारी पहिली निवडणूक त्यांची आहे. त्यामुळे इतक्या दिवस इथले मतदार जे होते ते ग्रामपंचायतीला मतदान करत होते त्या निवडणुकीसाठी. यंदा मात्र ते महापालिकेसाठी मतदान करणार आहे. त्यामुळे साहजिकच थोडी उत्सुकता त्यांच्यामध्ये आहेच, मात्र तेवढीच मोठी जबाबदारी इथल्या उमेदवारांवर असणार आहे. आता कशा पद्धतीनं या सगळ्याला ते सामोरे जातात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. यापुढे सुद्धा अशा वेगवेगळ्या प्रभागांमध्ये जाऊन लोकांच्या मनातला नगरसेवक कसा असावा हे जाणून घ्यायचा प्रयत्न लोकमत कुणाला या आमच्या विशेष कार्यक्रमातनं मी करणार आहे. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ.